आणि एवढ्या विचारांमध्ये एखाद्या गाडीवाल्याने यावं, गाडी उभी करावी, त्याची गाडी आणि आपली गाडी एकच असावी आणि त्याने त्याच्या गाडीतली स्टेपनी आपल्याला द्यावी आणि आपली गाडी घरापर्यंत व्यवस्थित यावी. आता मला सांगा, आपण दुसऱ्या दिवशी सकाळी काय सांगतो? रात्री आमची गाडी पंक्चर झाली, घाटामध्ये पंक्चर झाली. मग काय झालं? काय नाही. आम्ही बराच वेळ हात केला पण कोणीच गाडी थांबवली नाही. खूप देवाला विनंती केली, देवा या संकटातून वाचव. एक माणूस आला, त्याने आम्हाला स्टेपनी दिली आणि आम्ही सुखरूप घरी पोहोचलो. ज्याने स्टेपनी दिली त्याला आपण माणूस म्हणून पाहिलं. हा आपल्या विचारांचा दोष आहे. तो आपल्यासाठी देव नाही का? तो जर का आपल्याला संकटामध्ये वाचवत असेल तर तो आपल्यासाठी देव नाही का? म्हणून कधी कधी माणसं म्हणतात, रात्री आमच्यासाठी बिचारा गाडीवाला थांबला, देवासारखा धावून आला. ही एक विचारांची श्रीमंती. आपल्याला कसं वाटतं माहिती का? आमच्यासाठी देवाने यावं, पण कसं यावं? शंख चक्र गदा घेऊन यावं. कशाला येईल तो? कशा स्वरूपात? कशाला येईल? नाही येणार. त्याला त्या स्वरूपामध्ये येता येत नाही. म्हणून त्याने त्याच्या स्वरूपाची अनेक घटक या समाजामध्ये निर्माण करून ठेवली. अनेक घटक निर्माण करून ठेवलेली. ज्यांची आई वारली त्यांच्यासाठी आळंदीला गेल्यावर आईचं स्वरूप माऊली ज्ञानोबा निर्माण करून ठेवलेलं. ज्यांना बाप नाही त्यांनी तुकोबारायांचं दर्शन घ्या, बापाचं स्वरूप आहे. आणि ज्यांना आई आणि वडील दोन्ही नसतील आणि दोघांचं स्वरूप एकाच ठिकाणी पाहिजे असं तर आपल्या गुरूंच्या चरणावरती नतमस्तक व्हा. तिथे आई पण आहे, बाप पण आहे, सर्वस्व आहे तिथे. म्हणून भगवान परमात्मा त्याच स्वरूपामध्ये येईल, सांगता येत नाही. शेवटचा दृष्टांत सांगतो. नाथ बाबांची परंपरा दत्त संप्रदायातली. जनार्दन स्वामी कलियुगामध्ये दुसरे शिष्य दत्त महाराजांच्या परंपरेतले. देवगिरी किल्ल्यावरती जनार्दन स्वामी राहायचे. नाथ बाबांच्या स्वप्नामध्ये उपदेश झाला. नाथ बाबा गेले देवगिरीवरती दीक्षा घेण्यासाठी. जनार्दन स्वामींकडनं दीक्षा घेतली. दत्त संप्रदायामध्ये नाथ बाबा प्रारंभ झाला भक्तीला. बरेच दिवस झाले आणि एक दिवस नाथ बाबांच्या मनातली चंचलता जनार्दन स्वामींनी ओळखली आणि जनार्दन स्वामींनी सांगितलं, नाथा चल आज माझ्या बरोबर चल, तुला घेऊन सांगतो. कुठे? चल गंगेवरती. गंगेवरती म्हणजे गोदावरी. गेले. सोबत गेल्यानंतर नाथ बाबांनी पाहिलं आपल्या गुरूंच्या सोबत चाललोय. एक मातीचं गाडगं होतं. सोबत गेल्यानंतर एका झाडाजवळ बसल्यानंतर तिथे एक कुत्री आली आणि ती कुत्री आल्यानंतर त्या कुत्रीचं दूध काढलं त्या गाडग्यामध्ये. आणि एक भिक्षुक आल्यानंतर त्याच्या भिक्षेच्या जोडीतून शिळ्या भाकरीचे तुकडे काढले आणि ते तुकडे त्या दुधामध्ये असे कालवले आणि ते खायला सुरुवात केल्यानंतर जनार्दन स्वामींनी खावं, त्या भिक्षुकाने खावं. नाथ बाबांनी लांबून बघावं आणि लांबून बघितल्यानंतर म्हणावं, अरे रे कोणाला गुरु केलंय आपण? कोणाला गुरु केलंय आपण? ही कुणीकडून आलेली बिचारी कुत्री, तिचं दूध काढलं त्या मातीच्या गाडग्यामध्ये. हा बाबा कोणीकडून भाकरी मागून आणतो, त्याची भाकरी त्याच्यात कालवली, दोघंही आनंदाने खातायत. काय म्हणायचं यांना आता? बघा, जोपर्यंत कृपा झालेली नसते त्याच्या अगोदरचं जीवन आणि कृपा झाल्यानंतरचं जीवन खूप फरक आहे. आणि दररोज मग नाथ बाबांना सांगावं जनार्दन स्वामी, नाथा इकडे काय हे गाडगं गोदावरी मधून धुवून आण. आणि नाथांनी जावं, ते गाडगं धुवून घ्यावं, गुरूंकडे यावं. 7-8 दिवस झाले. एक दिवस नाथांनी गुरूंना विचारलं, स्वामी एक शंका आहे. म्हणे काय? दररोज आपण त्या झाडाखाली जातो बरोबर, तिथे तो भिक्षुक येतो बरोबर, मग तुम्ही ते गाडग्यामध्ये दूध काढतात, त्या भाकरीचा चुरा खातात. कोण आहे तो भिक्षुक? तुम्हाला काय घरी काय एवढं तुम्ही किल्ल्याचे किल्लेदार आहेत, तुम्हाला भेटत नाही, तुम्ही ते तुकडे शिळे भाकरीचे खायला जातात? जनार्दन स्वामी म्हणले, भिक्षुकाला भिक्षुक म्हणू नको, तो काही साधारण भिक्षुक नाहीये. तो एका पावलामध्ये महाराष्ट्रातून गुजरातला जातो, गिरनारला. तो काही साधारण भिक्षुक नाहीये. पण नाथ बाबांना कळालं नाही, बाल अवस्था होती. जनार्दन स्वामींनी सांगितलं, तुला बघायचंय का तो भिक्षुक कोण आहे? म्हणे बघायचंय. मग एक काम कर, काय? मातीचं गाडगं धुवायला गेला का ते गाडगं धुतलेलं पाणी पिऊन घे. नाथ बाबा म्हणले, हा एक तर ते खाल्लेलंच मला जमत नाही तुमचं, आणि म्हणून तुमचं खाल्लेलं उष्ट गाडगं धुवून मी पाणी पिऊन घेऊ. नाथांना वाटलं बघूया करून, काय अडचण नाही, गुरूंची आज्ञा आहे. आणि त्या दिवशी गेले
भिक्षुक आले, जोडीतून भाकरीचे तुकडे काढले, कुत्रीचं दूध काढलं, त्या गाडग्यामध्ये दोघांनी आनंदाने खाल्लं आणि उष्ट गाडगं नाथांच्या हातात दिलं. नाथांच्या हातामध्ये जसं गाडगं घेतलं तसं नाथ गेले आणि नाथ बाबांनी त्या गोदावरीच्या पाण्यामध्ये ते गाडगं धुतलं आणि गुरूंची आज्ञा म्हणून विचार केला की एकदा पिऊन बघूया काय म्हणजे कळेल तरी. म्हणून जसं गाडगं उचललं, तोंडाला लावलं, जसं गाडग्यातलं पाणी पिलेत आणि गाडगं मातीचं खाली केल्याबरोबर झाडाखाली दुसरं तिसरं कोणीच नाही, भिक्षुकाच्या वेशामध्ये आलेले भगवान दत्तात्रय होते आणि कुत्री त्याच्या वेशामध्ये आलेली होती गाय. ही सगळी स्वरूप पाहिली आणि मग नाथबाबांना कळालं की माझ्या गुरूंच्या सोबत दररोज भिक्षेची भाकरी खाणारे दुसरे तिसरे कोणी नसून भगवान दत्तात्रय आहे. 7 दिवस आले पण नाथबाबांना भगवान दत्तात्रयाचं दर्शन झालं नाही. कोणामुळे झालं? जनार्दन स्वामींमुळे झालं. म्हणून भगवान दत्तात्रयाचं खरं स्वरूप कळून घ्यायचं असेल तर आपल्या गुरूंच्या चरणावरती श्रद्धा ठेवा, गुरूंच्या चरणावरती भाव ठेवा. भगवान दत्तात्रय एक दिवस दत्त महाराज दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल